हॅलो, मी प्रांजलीच रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण अंजीर आणि खजूरपासून मोदक बनवणार आहोत बाप्पासाठी. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर इथे मी 1 वाटी खजूर घेतलेली आहे, त्यानंतर अंजीर घेतलेले आहेत 1 वाटी आणि अर्धी वाटी आपण सुकामेवा घेतलेला आहे. त्यानंतर खसखस घेतलेला आहे आपण 3 चम्मच. चला तर मग आता सुरुवात करूयात. तर इथे मी मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण अंजीर आणि खजूर घालून घेऊयात आणि त्याची बारीक असं त्याला वाटून घेऊयात. आणि आता आपण मिक्सरचं झाकण लावून वाटून घेऊयात. तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि गॅस आपण अगदी मीडियम फ्लेमवरती ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपण खसखस आहे ना ती भाजून घेऊयात. जास्त देखील आपल्याला भाजून घ्यायची नाही आहे, थोडीशी भाजून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता आपली खसखस आहे ना ती आता भाजून झालेली आहे. आता आपण एका प्लेटमध्ये ही काढून घेऊयात. त्यानंतर आता आपण त्याच पॅनमध्ये 2 चम्मच तूप घालून घेऊयात. आणि आता जी अंजीर आणि खजूरची पेस्ट घालून घेऊयात. तर बघू शकता ही अशा पद्धतीची आपली एकदम बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे. मिक्सरला असं वाटून घेतलं ना की जास्त टाइम लागत नाही आपले हे मोदक करायला, म्हणून आपण हे मिक्सरला लावून घेतलेले आहे. तर आता आपण छान असं सॉफ्ट करून घेऊयात. जास्त देखील हार्ड करायचे नाही आहेत, नाहीतर आपले मोदक आहेत ना ते कडक होतील. म्हणून आपण एकदम मऊसूत असे आपल्याला हे ठेवायचे आहे. तर इथे बघू शकता आपलं एकदम मऊसूत झालेलं आहे. आता आपण पॅनमधून काढून घेऊयात. तर आता आपण त्याच पॅनमध्ये 1 चम्मच तूप घालून घेऊयात आणि जो सुकामेवा आहे ना तो आपण भाजून घेऊयात. 2 ते 3 मिनिटं आपण फक्त भाजून घेणार आहोत. असं मिक्स करत राहायचं आहे. आता आपण यामध्ये अंजीर आणि खजूरची पेस्ट घालून घेऊयात. इथे आधी आपण 1 चम्मचच घालून घेणार आहोत. नंतर आपण अजून 1 चम्मच घालून घेणार आहोत. तर असं आधी आपण मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आता आपण दुसराही चम्मच घालून घेऊयात आणि आता आपण मिक्स करून घेऊयात. असं केल्याने मोदकमध्ये आपल्याला स्टफिंग भरायला इझी होतं. तर इथे बघू शकता छान असं आपलं मिक्स झालेलं आहे. आता आपण पॅनमधून काढून घेऊयात. तर इथे मी पॅनमध्ये काढून घेतलेले आहे. आता आपण जेवढा मोदकचा साचा आहे ना त्याच्या हिशोबाने आपण आता त्याचे राऊंड शेपमध्ये गोळे करून घेऊयात. आणि हे गरम असतानाच करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण राऊंडमध्ये करून घेणार आहोत. बघू शकता. आता आपण सर्व राऊंड शेपमध्ये अशाच पद्धतीने करून घेऊयात. तर इथे सर्व करून झालेले आहेत. आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूयात. तर आता आपण मोदकचा साचा आहे ना त्याला सर्व साईडने तूप लावून घेऊयात आणि बंद करून घेऊयात. तर बघू शकता इथे आपलं किती मऊसूत आहे ते. आणि आता आपण हे सर्वकडे असं बोटाच्या मदतीने दाबून घेऊयात. आणि हे मोदक करताना साच्याला तूप लावून घ्यायचं आहे, नाहीतर आपलं जे सारंग आहे ना ते आपलं मोदकाच्या भांड्याला चिटकून राहू शकतं. तर इथे असं भरून घेतलेलं आहे. आता आपण आतमध्ये स्टफिंग भरून घेऊयात आणि पुन्हा आपण मागच्या साईडने असं दाबून घेऊयात. आणि आता आपण मोदकचा साचा आहे तो ओपन करून घेऊयात. तर बघू शकता इथे मस्तपैकी आपला मोदक आहे तो तयार झालेला आहे. खूप छान आणि मस्त दिसतो आहे मोदक आपलं. तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा मोदक आहेत ना ते करून घेऊयात. तर इथे बघू शकता आपले सर्व मोदक आहेत ते मस्त असे करून झालेले आहेत. आता आपण त्याला सजावटीसाठी इथे खसखस लावून घेऊयात आणि खालच्या साईडने आपण खसखस लावून घेणार आहोत. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला खसखस आहे ते लावून घ्यायचं आहे. मोदक आहे तो फिरवून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता सर्व आपलं अगदी परफेक्ट मापामध्ये झालेलं आहे. तर इथे आता आपल्या सर्व मोदकची सजावट करून झालेली आहे. बघू शकता खूप मस्त दिसत आहेत.
तर कशी वाटली ही माझी आजची नवीन रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग.